नमस्कार. मी डॉक्टर अनिकेत गांगुर्डे. मी नाशिक इथे प्रॅक्टिस करतो आहे आणि माझे जे हायपरटेन्शनचे पेशंट असतात, हायपरटेन्शन म्हणजे बी पी वाढणे. बी पी वाढला म्हणजे जो वरचा सिस्टोलिक आकडा असतो तो 140च्या वरती जर असेल तर त्याला हायपरटेन्शन आहे किंवा बी पीचा आजार सुरू झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यासाठी हॉस्पिटल किंवा क्लिनिकमध्ये बी पी तपासण्यापेक्षाही जास्त महत्त्व आजकाल घरी बी पी मॉनिटर करण्यासाठी आम्ही देत असतो. आणि त्यासाठी आजकाल जे काही ऑटोमॅटिक बॅटरी ऑपरेटेड बी पी मोजण्याचे मशीन येतात ते अतिशय ॲक्युरेट पद्धतीने जर ते व्यवस्थित वापरले तर जर तो कफ लावताना जर आपण टाईट आणि त्यांनी जसं सांगितलेलं आहे तसं जर आपण कफ लावला आणि जर बी पी दिवसातून 2दा मोजला म्हणजे सकाळी आणि एकदा संध्याकाळी तर आपल्याला आपलाच बी पी मॉनिटर करायला जास्त सोपं जातं आणि आपण त्याची नोंद ठेवायची असते. तर सकाळी 2दा बी पी घ्यायचा 1 मिनिटाच्या अंतर ठेवून आणि हे नाश्त्याच्या अगोदर करायचं सकाळी. तसंच संध्याकाळचा जो तुमचा चहा किंवा नाश्ता असेल त्याच्या अगोदर 2दा बी पी तपासायचा आहे 1 मिनिटाचं अंतर ठेवून. हे बी पी तपासायच्या 30 मिनिटं अगोदर तुम्ही कोणतेही उत्तेजित पेय घ्यायचे नाही आहे. उत्तेजित पेय म्हणजे चहा कॉफी हे कोणतेही घ्यायचे नाही. बी पी तपासताना तुम्ही बोलायचं नाही आणि तुम्ही तुमच्या खुर्चीवर अतिशय शांतपणे बसून जे काही तुमचा टेबल असेल, सोफा असेल, चेअर असेल तिथे बसून बी पी तपासायचा आहे. त्या बी पीची नोंद ठेवायची आहे. त्याचे ट्रेंड्स म्हणजे तो ट्रेंड कसा वाढत चालला आहे, कसा कमी होत चालला आहे आणि तुमची एखादी बी पीची गोळी सुरू असेल तर त्याच्याने डॉक्टरांना पण लक्षात येतं की तुम्ही घरी ठेवलेलं जे काही नोंद आहे बी पीची त्यांनी डॉक्टरांनी दिलेली गोळीने तो बी पी व्यवस्थित कंट्रोल होतोय का. दुसरी गोष्ट महत्त्वाची, बरेच वेळेला आमचे पेशंट बी पी तपासतात आणि त्यांच्या लक्षात येतं की बी पी कमी आहे, कधी कधी जास्त कमी झालेला आहे. तर अशा वेळेला आम्ही नेहमी आमच्या पेशंटना सांगतो की त्या दिवसाची बी पीची गोळी घ्यायचं टाळायचं आहे की जेणेकरून तो अजून लो होऊ नये. कारण कधी कधी असं पण होऊ शकते की तो जास्त लो झालेला आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कोणताही व्यक्ती मला बी पीचा आजार सुरू झाला आहे हे काही वर्ष सुरुवातीचे एक्सेप्ट करत नाही. कारण त्यांना वाटतं माझी प्रकृती एकदम चांगली आहे, मी हेल्दी आहे, मी जिमला जातो, मी वॉकला जातो, माझा आहार चांगला आहे, मला कोणती लक्षणे नाही, मला कुठलाही त्रास नाही, मला छातीचं दुखणं नाही, मला दम नाही. तर मी सर्वांना सांगू इच्छितो की जे अर्ली स्टेज ऑफ बी पी असतो त्याच्यामध्ये कोणतेही त्रास रुग्णाला जाणवत नाही, समजतच नाही आणि त्याच्यामुळे हा जास्त धोकादायक आहे. कारण याची कुठली लक्षणं नाही जशी इतर आजार डेंग्यू मलेरियाची आहेत तशी. तर त्यामुळे प्रत्येकाने 30शी ओलांडली, 40शी ओलांडली की स्वतःचा बी पी रोज दिवसातून 1दा-2दा घेण्याची एक सवय ठेवावी आणि जर तो बी पी जास्त असेल तर आपल्या डॉक्टरांचा संपर्क करावा. आणि एखादं रिडिंग हॉस्पिटलमध्ये हा येऊ शकतो कारण की एक फोबिया असतो. आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा डॉक्टर काय सांगतील, रिपोर्टमध्ये काय येईल, तर त्या भीतीने बरेच वेळेला काही रुग्णांची बी पी हॉस्पिटल किंवा क्लिनिकमध्ये जास्त येतात एन्झायटीमुळे, पण मात्र तेच घरी चेक केले की नॉर्मल येतात. असंही होऊ शकतं ज्याला आम्ही व्हाईट कॉलर हायपरटेन्शन म्हणतो. तर ते जरी आपल्याला मॉनिटर करायचं असेल तरी आजकाल जे काही गाईडलाईन्स आहेत इंटरनॅशनल सोसायटीच्या त्या सर्व सांगतात की घरी बी पी व्यवस्थित तपासणे हे आजकाल सर्वात महत्त्वाचं आहे. तर परत एकदा रिपीट करावं असं वाटतं मला की सकाळी 2 वेळेला 1 मिनिटाच्या अंतरावर नाश्त्याच्या आधी आणि संध्याकाळी नाश्त्याच्या आधी 1 मिनिटाच्या अंतरावर परत 2 रिडिंग, असे 4 रिडिंग्स तुम्ही जर रोज बी पीच्या घेतल्या आणि जर तुमच्या डॉक्टरांना हा चार्ट दाखवला प्रत्येक व्हिजिटला तर डॉक्टरांना तुमचा बी पी कंट्रोल करायला अधिक सोपं जाईल. धन्यवाद.